चला पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया. सेकंड डे फर्स्ट मॅच. एन्जॉय द डे, एन्जॉय द क्रिकेट, एन्जॉय द मॅच. टीम साई श्रद्धा बेलदारवाडा देवा ग्रुप आवरे. फर्स्ट बॉल सेकंड डे. शंतनू पहिलाच बॉल. सुपर बॉल पाहायला मिळाला. अगदी बॉम्सर पद्धतीचा पहिला चेंडू. अगदी टाल्यांचा हलवार कडकडाट. पिवंत षटक हाताळण्यासाठी आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याला म्हटलं जाते. बंधनकारक षटकं शंतनू फेकण्याचं काम इथून केलं जाते. योगेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक मिलिंद. यावेळी पंच केलाय पहा. बाकफूट पंच. एरिया खाली आहे. पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्याच बॉलवर आलाय. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सनसनीचा 4 धावसंख्येचा चौकार आहे. त्या फलंदाजाला केव्हा मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाईल हे देखील पाहिलं जाईल. थोड्या वेळामध्ये नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून देखील व्ह्यूअर्स पाहायला मिळतील, वाढले जातील. तर एकीकडून खेळपट्टीच्या बाहेर अगदी मैदानावर देखील खेळाडूंचा गजबज पाहायला मिळेल. गजबजा पाहायला मिळेल. शेवटच्या 2 दिवसामध्ये अगदी इथं खूप मोठी जत्राच पाहायला मिळते प्रेक्षकांची. मग मिकी माऊस बावले देखील येताना पाहायला मिळतील. हरिश्चंद्र इव्हेंट्सच्या माध्यमातून. लाऊड हॅपिंग फ्रॉम ऑल प्लेयर्स. अगदी पहा इथून फलंदाजाला पाय उतार व्हावा लागतोय. अगदी क्वाड बिहाइंड फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. फर्स्ट विकेट बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतील. फलंदाज आल्या पावली माघारी. अग्री कोल्यांची कुलस्वामिनी. कारले गडाची रणरागिणी आई माझी एकविरा. आणि आई एकविरा चरणी देखील नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, की जिने प्रत्येकाच्या मना आकांक्षा इच्छा पूर्ण केल्यात अशी ती माऊली आई एकविरा, कृपेची ती सावली. आणि त्या अगदी माऊलीं चरणी नतमस्तक होतोय आणि मैदानामध्ये घेऊन चालतोय. अगदी प्रशांत माली सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. त्यांच्या समवेत सुरेश म्हात्रे सर, मुळेखंड हे 2 पंचांचे खऱ्यातून शिलेदार आपण कालच्या, आजच्या आणि उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये देखील पाहणार आहोत. न्यू बॅट्समन इन ॲक्ट नंबर 3 साठी आलेत सौरभ. यावेळी देखील झेलची शक्यता पहा. आल्या पावली युटर्न घ्यावा लागतोय. खेळपट्टीहून रुजू देत नाही. पाय उतार होताना पाहायला मिळतील. जैसे आहे वैसे ही. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. अगदी जसा फलंदाज आला ना तसाच त्याला माघारी धाडलाय. चांगलीच गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहेत. इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक फेकण्यासाठी आलेले शंतनू 5 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करून 2 शिलेदारांना मात्र माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज चिराग येताना पाहायला मिळतोय. पाहूया चिराग. डाव्या हाताचा फलंदाज आलाय पहा. अगदी ज्या फलंदाजाची प्रतीक्षा होती, एकच त्यांच्याकडे डावा हाताचा फलंदाज आहे. तोच फलंदाज आता मैदानामध्ये उतरवण्यात आलाय. पाहूया ज्याच्याकडं चांगली क्षमता आहे त्या फलंदाजाला आता
युक्तीचा वापर करावा लागेल. यावेळी देखील झेलची शक्यता आहे. क्या बात आहे, हॅट्रिक संपादित केली आहे. शंतनूनं आपली ताकद दाखवली आहे, आपली युक्ती दाखवली आहे आणि या स्पर्धेतील पहिला वहिला खेळाडू ठरलाय ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. पुन्हा एकदा फलंदाज आल्या पावली. बॅक टू द पेव्हिलियन. चढूनच देत नाही अशा पद्धतीनं अगदी मनसुबे नेक इरादे आखले गेले आहेत. गोलंदाजीसाठी येथील आपल्या कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकतील गोलंदाज तेजस. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकतील तेजस. ऋषिकेश नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फ्लिक करायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडताना पाहायला मिळाला नाही. सकाळच्या दमट वातावरणामध्ये गोलंदाजांचा पूरक खेळ झाला. आता सिंगल डबलवरच मी तर म्हणेल भर द्यावी लागेल. टीम देवा ग्रुप आवरे उरण पूर्व विभागातील एक खूप मोठा संघ आपण पाहतोय. सलामीवर आलेले योगेश ऑन स्ट्राईक. आक्रमण करतायत, डॉट बॉल झालाय. जशी सुरुवात शंतनूने केली आहे त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम तेजस देखील करतोय. चांगलीच गोलंदाजी हाताळतायत पहा. अगदी बेलदारवाडाचे संपूर्ण शिलेदारांनी सद्यस्थितीला आपली बाजू भक्कम केली आहे. स्लोवर चेंडू पॉलर थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पहा, माघारी फिरलेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स गेअर घेतलाय शंतनू. म्हणजे एकही धावसंख्या देण्याचं काम आज करून देत नाही शिलेदार. अगदी चांगले क्षेत्ररक्षण, चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी इथून बिकट अवस्था झाली आहे टीम देवा ग्रुप आवरे टीमची. संलग्न 3 चेंडू निर्धाव फेकण्याचं काम केले आहे गोलंदाज तेजस. एक धावसंख्या येताना पाहायला मिळते आहे. एकीर धावेने संघ जाऊन पोहोचेल 6च्या घरामध्ये. येस, पंचांचा इशाराला इथून अगदी 9 चेंडू येताना पाहायला मिळेल. पहा, पाऊल पुढे जाताना पाहायला मिळालंय. एक पाऊल पुढे टाकले त्यानं आणि इथून फ्री हिट असेल. 2 धावा अर्जित करूया आपण. धावफलकावर 7 धावा येतील. ऑन स्ट्राईक ऋषिकेश पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आहे त्यांच्या वाटेला पहिलाच बॉल फ्री हिटचा आलाय. उघडा डोले बघा नीट. हा बॉल फ्री हिट. पाहूया फ्री हिट वर बिग हिट येईल का. यस, यावर आक्रमण केलंय आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक आहे झेल हातातून निसटलाय. पहा, रोहित तिथे पाहायला मिळतात. एक धावसंख्या मिळाली जाईल. एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचेल. 8 धावा जाऊन पोहोचतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. नऊ धावसंख्या धावफलकावर येतात. यापुढचा चेंडू सोडण्याचं काम केलं जात आहे. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू स्वेर मारा. अवांतर धावसंख्या पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये आपण थोडी भर टाकूया आणि इथून संघ देखील आगेकूच करतोय. 9 धावा येतील.
10 धावा येतील. दुरून खेळायचा प्रयत्न पहा. अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकण्याचं काम करतात. शरीरापासून लांब चेंडू फेकले जातात. 12 चेंडूचा खेळ झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आता समाप्ती देतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-10 दिवा ग्रुप आवरे. विशाल पाटील गोलंदाजीसाठी येथील. कोट्यातील पहिलं सांघिक तिसरं षटक फेकतील. पेट्रोल पंप एंड कडून सुरुवात करण्यासाठी आलेत विशाल पाटील. विशालला विशालता दाखवावी लागेल. 7 ते 8 पावलांचा रणप. द्रुत गती, वेगवान गती, जलद गती गोलंदाज विशाल अगदी बिकट अवस्था करून सोडली आहे टीम देवा ग्रुप आवरेची. भिंबिरी उडवली गोलंदाजांनी पूर्णपणे. कमबॅक करावा लागेल. सामन्यामध्ये शिरकाव टाकावा लागेल. इथून आता युक्ती समवेत शक्तीचा देखील प्रदर्शन करावं लागेल. पाहूया युक्ती अगदी मास्टरमाइंड खेळ करावा लागेल. पाहूया विशाल. 8व्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळतो. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. जिथं संगम मिळत नाही तिथे उत्पत्ती मिळणार नाही. निसर्गाचा आमूलाग्र नियमच आहे की जिथं संगम घडत नाही तिथे उत्पत्ती नसते. मिलन संगम होणं गरजेचं आहे. इथून बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला नाही. ॲक्शन रिप्ले पहा. कसा चेंडू सोडलाय. स्लोवर चेंडू. यावेळेला आक्रमण केलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट एरियामध्ये. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू वसवला जातोय. वज्रमुठीमध्ये केला जातोय कैद आणि थांबवला जातोय. इथून मात्र पुन्हा एकदा खेळाडूचा खेळ. फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतवताना पाहायला मिळतोय. धावांसाठी खूप मोठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहा टीम देवा ग्रुप आवरे शिवम येताना पाहायला मिळत आहेत. धावा पूर्णपणे दिल्या जात नाही गोलंदाजांच्या माध्यमातून. फलंदाज ज्या दिशेने फटके खेळतात त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. जिथं सापले रचलेत तिथंच फलंदाज अडकलेत. पूर्णपणे व्यासपीठावर उपस्थित. व्यासपीठ पूर्णपणे गजबजताना आपण पाहतोय. पूर्णपणे मान्यवरांच्या आणि आयोजकांच्या माध्यमातून व्यासपीठ पूर्णपणे प्रफुल्लित झाले. शिवम येथील नवीन फलंदाज न्यू बॅट्समन शिवम. आरएस ट्रॉफीमध्ये याही संघाचा खूप मोठा बोलबाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. हा षटक संपल्यानंतर मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे. दोन्ही 12वे खेळाडू आपण तयारीमध्ये राहायचं आहे. लोवर फुल टॉस बॉल. जेलची शक्यता आहे. शंतनू तेथे आहे. कोणतेच चूक न करता पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मिड विकेट एरियामध्ये सुंदर टिपलाय झेल. थांबवलाय खेळाडूचा खेळ. तेजस तिथे उपस्थित आहेत. इथून 10 धावा झाल्यात. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 5-10 अशा अवस्था आपण पाहतोय. विशाल पाटील अद्याप आपल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष आहेत. मिड विकेट एरियामध्ये तेजस पाहायला मिळत आहेत आम्हाला. अगदी
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोण? राजा. प्रत्येक खेळाडूला मी तर म्हणेल आज चान्स मिळेल. अगदी जर या स्पर्धेचा विचार करायला गेलात ना तेजस, गतवर्षी चॅम्पियन आपल्याला सागर सम्राट भवरा पाहायला मिळाले होते, तोही संघ स्पर्धेतून बाद झालाय. गतवर्षी देखील देवा ग्रुप आवरेने देखील एक बक्षीस आपल्या नावावर केली होती, तोही संघ थोडासा बॅकफुटला आलाय. नवीन संघ मला तर वाटतं यंदाच्या हंगामामध्ये अंतिम 4 मध्ये जातील का हे देखील पाहिलं जाईल. वैशिष्ट्यपूर्व लढाई, वैशिष्ट्यपूर्व ही स्पर्धा, उरण तालुक्याच्या स्वाभिमानाची, अभिमानाची, अस्तित्वाची स्पर्धा, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा. इथून डॉट बॉल आलाय. उरण तालुक्यातील छोटंसं गाव बेलदार वाडा आणि एक मोठा संघ पाहायला मिळतोय. विशाल असतील, शंतनू असतील, तदनंतर रोहित असतील, तसेच किरण नेवरेकर. खूप मोठं नाव या टेनिस क्रिकेटला मिळाले आहे. बेलदारवाडा टीम मधून माजी खेळाडू आहेत किरण नेवरेकर, सातत्याने त्याचा उल्लेख केला जाईल. हॅप ट्रॅकर बॉल होता, यावेळी झेलची शक्यता आहे, कोणतीच चूक न करता विशाल पाटीलचा आनंद पहा. आपटी बार आणि फलंदाज झाला, इथून मात्र पुनश्च एकदा गार. आपण पाहता अलिबाग मधील दादा संघ पाहायला मिळतो. वागेश्वर वागरन, निखिल पाटील त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने मोरया 11 सावरकर. दोन्ही टीम आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची. असं वाटतं की वागरन टीम उपस्थित आहे, तर मैदानावरील मोरया 11 सावरकर टीम आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद शंतनू. अगदी मेडन षटक आता या स्पर्धेतील पहिला मेडन षटक आणि 3 विकेट घेण्याचं काम केलंय. विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाले आहे, ओव्हर विकेट हॅट्रिक आणि तदनंतर मेडन षटक. आणि एकीकडून जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या षटकामध्ये शंतनूनं विकेट हॅट्रिक केले. म्हणजे आजचा दिवस हा एक वैशिष्ट्यपूर्व राहिला, एक रेकॉर्ड दिवस पाहायला मिळेल. आज विक्रम होताना पाहायला मिळतील मिलिंद भुईर या स्पर्धेमध्ये. अगदी विचार करायला गेला तर विकेट हॅट्रिक शंतनूनं संपादित केले आहे. कोणाच्या नावावर जाईल? बेलदारवाडा टीमवर जाईल. तर एकीकडून मिडल षटक कोणी हाताळलंय तर बेलदारवाडाच्या विशालनं हाताळलंय. म्हणजे आज बेलदारवाडा टीमचं एक चांगलंच परफॉर्मन्स, चांगल्या धाटणीची गोलंदाजी आणि चांगल्याच पद्धतीचा आज खेळ त्यांचा पाहायला मिळालाय. एक वैशिष्ट्यपूर्व खेळ पाहायला मिळाला, एक वेगळ्या जोमानं आणि वेगळ्या जोशानं आज उरण तालुक्यातील बेलदारवाडा टीम उतरली आहे. आर्यस ट्रॉफीमध्ये कोटनाक्याच्या मैदानामध्ये नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतील. आपल्या कोट्यातील दुसरं सांघिक चौथं षटक फेकतील पहा तेजस. पहा एकीकडून शंतनूनं विकेट हॅट्रिक घेतली आहे, तरी देखील तेजसकडे चेंडू सुपूर्त केला आहे. सुयोग येथील नवीन फलंदाज सुयोग भुईर. तर इथून आपण पाहिलं तेजसच्या पहिल्या षटकाचं कृतकरण जर पाहिलं तर धावा खर्च केल्या त्यानं, 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे इकॉनॉमिकली गोलंदाजी तेजसनं देखील हाताळली आहे. तेजस लेवर फुलटॉस बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहा हाताचं चुंबन घेऊन चाललाय चेंडू मागील दिशेला. थोडेसे चाचपडत आहेत खेळाडू, थोडेसे चुकीचं खेळ पाहायला मिळतोय. दोन धावा येताना आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने टोटल 12 धावा. अगदी चौथं षटक मार्गस्थ होतंय. अद्याप 12 धावा पाहायला मिळत आहेत. खूप मागे पडलाय देवागुर पावरे टीम. यावेळेचा चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या इकडे जाण्याचा प्रयत्न होता. सर्कलमध्ये सर्कलमध्ये चेंडू अडवण्याचं काम केलंय. पाईच्या रूपानं एक धावसंख्या आपण पाहूया. पहा आमच्या इथपर्यंत बाईकची चावी मिळाली आहे. कोणाच्या असेल तर ओळख पटवून घेऊन जायचं आहे. मिलिंद भुईर यांची आहे. ओके. सरळच्या दिशेला स्ट्रेट टू द बॉल, स्ट्रेटचा फटका. 2 धावा.
2 धावा पाहूया, 2 धावा अर्जित करूया, 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावेने टोटल 15 धावा आल्यात. धावसंख्येला पूर्णपणे रोख लावलंय, धावसंख्येला आळा दिला गेला, धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम केलंय. हॅप ट्रॅकरचा बॉल आहे, शॉट ऑफ पूल आणि चेंडू सक्सेसफुल झालाय. चेंडू सी मापार आलाय षटकार. मपार आर एस ट्रॉफीचा हा ब्रँडेड केदार भुईरचं स्वागत केलंय षटकार. संयोग भोईर मात्र आक्रमण करतोय. संयोग भोईर एक हाती लढतोय. स्कोर येतोय 27 वर. 2 षटकार त्यांना पाहायला मिळाले आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र स्लॅश करायचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा कॉन्टॅक्ट घेतलेला नाही. नक्कीच या बॉलवर एक धावसंख्या येणं गरजेचे होती. मी म्हणेन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर पुढील शेवटच्या 6 बॉलवर काहीतरी कारनामा घडला असता. पाहूया येणारे 6 बॉल कितपर्यंत धावसंख्या उभारल्या जातील. तत्पूर्वी ॲडव्हर्टाईज केली जाते पहा. 70 स्पोर्ट्स रायगड उरण, तदनंतर मेडिकल, एकीकडे किड्स केअर, परेश येथील शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या रडारवर स्लॉक षटक परेश हाताळताना पाहायला मिळतील. पाहूया परेश कशा पद्धतीनं गोलंदाजी फेकतील. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन आपण पाहणार आहोत. मैदानामध्ये खेळ करतात संयोग भुईर आणि त्यांच्या समवेतांना साथ देण्याचं काम करतायत ऋषिकेश. 4 धावसंख्येवर खेळतायत. स्लॉक षटक परेश. अगदी रिक्वायर रन रेट पाहिलं तर 6.75ची सरासरीनं संघ वाटचाल करतोय. 27 धावा आल्यात. अद्याप या षटकामध्ये 20 धावा आल्या ना तर नक्कीच सामन्याला रंगत येईल. फिंगर रोल केलेत मागील दिशेला. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पळतोय. अगदी चेंडू अडवण्यामध्ये यश येईल का? क्षेत्ररक्षक पळताय, चेंडू थांबत नाही. चेंडू सी मापार आलाय चौकार. विनंती करतोय टीम सावरकर आणि अलिबाग आल्याचे आपण रिपोर्टिंग करा. सामना हा लो स्कोरिंग झालाय तरी आयोजकांना विनंती आपण सावरकर टीमशी कॉन्टॅक्ट करा कारण की वागरण अलिबाग टीम इथे उपस्थित झाली आहे. यावरचा चेंडू लिव्ह केले आहे. पंचांचा इशारा ईटीचा वाईड बॉल. पंचांचे दोन्ही समांतर झाले आहेत पक्षाप्रमाणे. प्रशांत माली सर टोटल धावा येतात धावपलकावर 32 धावा धावपलकावर जोडूया. अगदी परेशवर पहिल्याच बॉलवर स्वागत चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्लोवर चेंडू, धीम्या गतीचा बॉल, हेलिकॉप्टर लुकनं सरळच्या दिशेला. चांगलाच प्रयत्न पाहायला मिळतो विशालचं. अगदी उंटाप्रमाणे उडी मारण्याचं काम करून चेंडू अडवलं गेले आहे. दोन धावा येतील. 2 धावेने टोटल येतील
34 धावा धावफलकावर अर्जित करूया. अद्याप 4 चेंडू आहेत. 40 धावसंख्या आल्या. 40-45 सामन्याला रंगत येईल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन फटका खेळायचा प्रयत्न पहा आणि चांगलाच कॅच पकडला जातोय. एका हातामध्ये झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे पाहायला मिळतोय. सुपर फिल्डिंग, सुपर बॉलिंग टीम साई श्रद्धा बेलदारवाडा. हिंदुत्वाचं रक्षण करून अशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते ते सुन्नते सबकी होती. आणि खरोखरच ज्या राजानं अगदी असं म्हटलं गेलं ना की ज्यानं आपलं भविष्य जाणलं होतं, म्हणून तर आज मी म्हणेल त्याचं भूतकाळ कधी विसरता कामा नये. त्यांना कळून चुकलं होतं. आज आपल्या मंदिरावरचे कळस, आज राघोबा देवाचं सुंदर मंदिर असो किंवा अन्य कोणतेही मंदिर असो, त्यांच्याच मुलं आज मंदिरावरील कलश आहेत आणि अंगणातील तुलस आहे. तर त्या राजाचं सातत्याने नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. त्या राजाच्या चरणी नतमस्तक होणं गरजेचं आहे. ते जगातील सर्वोत्तम महान राजा राजेशिव छत्रपतींची गोड प्रतिमा देखील आपण पाहतोय. अगदी व्यासपीठाच्या समोर संयोजकांच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळते. सिद्धेश येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतात 35. उर्वरित 2 चेंडू आहेत. तेजस या 2 चेंडूमध्ये 10 धावा येतील का? त्या 10 धावा आल्या तर सामन्यामध्ये मजा येईल. ऑन द ग्राउंड, लॉंग ऑन रिझन, फलंदाज धावबाद पाहायला मिळतात. धावता धावता फलंदाज अपघात. बॅक टू द पेव्हिलियन. विजयी वार्ता देण्या डेव्हलप पागोडे टीम मधून खेळ करत होते उरण प्रीमियर लीग मध्ये. फिंगर रोल स्विच हिट अनसक्सेस. दुधारी तलवार फुकट गेल्यावर धाव नसणार आहे याची नोंद घ्या. धाव नसेली. चला डॉट बॉल घेऊया हा. आणि टोटल केल्यात 36 आणि 37 धावसंख्येचं एक छोटा आव्हान असलं ना तरी केदारपूर छोटा आव्हान एक कैकदा डोकेडोकी ठरताना पाहायला मिळाले आहे. गोलंदाजी कल्पेशचे पाहायला मिळतील. कल्पेशचे प्रामुख्याचे 2 षटक पाहायला मिळतील. 37 धावसंख्येचा आव्हान असेल. 36 धावा उभारल्या गेल्यात याची नोंद घ्यायची आहे. 30 चेंडू 37. लाईनअप मध्येच मैदान सोडायचं आहे. लाईनअप मध्येच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. शिस्त पद्धतीची स्पर्धा आहे. काटेकोर पद्धतीची पिचवर चेंडू टाकू नका. जो खेळाडू खेळपट्टीवर चेंडू फेकेल त्याला गोलंदाजी हातलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि जाऊया पहिल्या सत्राला. आपण पूर्णविराम देऊया. पहिल्या सत्राची पहिली सेवा आमची पूर्णविराम देतोय मी. आणि पुढील सेवेसाठी आपल्याला समवेत असतील उरण तालुक्यातील एक युवा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. नवीन आवाजाची छाप ज्यानं सोडण्याचं काम केलंय शंतनू चव्हाण. मी उमंगबीर थोडंसं ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. RS ट्रॉफी 2025 आपण एन्जॉय करतोय. मिलेगे ब्रेक के बाद. थँक्यू सो मच उमंग दादा भोईर. नेक्स्ट मॅच वागेश्वर वागरण अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 सावरकार. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन. चला टॉस साठी यायचा. वागरण टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. चला सावरकर टीमचे टीम कॅप्टन चेतन आपण लवकरात लवकर यायचा. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने टीम आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट देते टीम साई श्रद्धा बेलदारवाडा. या 2 टीम दरम्यान मॅच पाहिलीत. एक इनिंगचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला. अगदी जर का पाहिला तर 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा. टॉस केला जाईल. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतं वागेश्वर वागरण अलिबाग तालुक्यातून आपल्याला संघ पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूने उरण तालुक्यातील एक नावाजलेला संघ अर्थातच मोरिया 11 सावरकर. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर अलिबाग तालुक्यातील एक नावाजलेला संघ मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूने उरण तालुक्यातील ज्या टीमचा दबदबा आहे आणि तो संघ मैदानावरती पाहायला मिळणार आहे. ही मॅच
आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, त्यामध्ये 36 धावा उभारल्यात आणि 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करताना टीम मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. साई श्रद्धा बेलदारवाडा या टीमला आपण पाहताय. टॉस केला जाईल. ही स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळतं. RS कोटनाका आयोजित RS ट्रॉफी 2025चा दैदिप्यमान सोहळा आणि मैदानावरती पाहता दुसरा दिवस. कालचा दिवस जर का आपण पाहिला तर राऊंडनगर टीमनं अक्षरशः गाजवून सोडला आणि त्यांचा संघ थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. चला पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूयात. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात सूरजदादा पाटील. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला वागेश्वर वागरम टीमचे टीम कॅप्टन निखिल पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहता मोरे 11 सावरकर टीमचे टीम कॅप्टन आपण यायचा टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली दुसरी मॅच साखली फेरीतील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने मोरे 11 सावरकर आणि दुसऱ्या बाजूने वागेश्वर वागरण अलिबाग या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल. टॉस केला आपण पाहताय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. उरण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहताय. टॉस का बॉस केला जाईल. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असा टॉसचा कॉल केला जातो. हेड इज अ कॉल केलाय सावरकर टीमच्या माध्यमातून आणि टॉस जिंकलाय सावरकर टीमनं. आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग स्वीकारली आहे. टॉस गमावला निखिल पाटील. आपल्या वाट्याला बॅटिंग आली आहे. कशा प्रकारे खेळ कराल मैदानावरती? चांगल्या प्रकारचा खेळ करू, 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत एक शेवटचा प्रश्न असेल, एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? तुम्ही आज उरण तालुक्यामध्ये प्रथम स्पर्धा खेळताय असं आम्हाला वाटतं आणि प्रथम स्पर्धा असेल, एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही प्रथम नाही दुसऱ्या वेळा ही कोटनाक्याची टुर्नामेंट खेळतो आम्ही. थँक्यू सो मच निखिल पाटील. आपल्याला पाहायला मिळालं टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला आल्या बॅटिंग. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅचकडे आपण जाऊयात. मॅचच्या दिशेनं जिथे आपण पाहता पहिल्या डावाचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला. दुसरा डाव मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करताना टीम साई श्रद्धा बेलदारवाडा पाहायला मिळेल. जर का पाहिला तर पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिला 30 बॉलचा खेळ संपुष्टात आला. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळाल्या अगदी 36 आणि विजयासाठी 37 धावसंख्या पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या टीमला. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व रसिक माय बापांचं, आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण व्हॉइस ऑफ उरण मुलेखंड घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती. जिथे आपण पाहताय तुमच्या भेटीस आली स्पर्धा मैदानावरती RS ट्रॉफी 2025 आणि 25 मधील दिवस क्रमांक दुसरा आणि त्यामध्ये पहिली मॅच तुमच्या भेटीस आली आहे. आपण पाहताय मैदानावरती साई श्रद्धा बेलदारवाडा टीम पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करत होती. त्यांच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर 30 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आणला. 36 धावा उभारल्या देवा ग्रुप आवरे टीमनं आणि विजयासाठी 37 धावसंख्येचा लक्ष ठेवला. यावेळेस मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळणार आहे. डावकर हाताचे बॅट्समन मैदानावरती रोहित आणि त्याला साथ देतील शंतनू आणि गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय यंग स्टार गोलंदाज कल्पेश. जर का आपण पाहिलं तर कल्पेश पाहायला मिळाला होता UPLच्या या सीझन मध्ये. जर का पाहिलं तर 4th क्रमांकाचे मानकर देखील त्या ठरले होत्या आणि आपण पाहताय कुणाल घरत यांच्या टीम मध्ये तो खेळत होता मैदानावरती. परंतु या मॅच मध्ये आपण पाहताय देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करतोय आणि पंचांचा आपण पाहताय येल ग्रीन सिग्नल आणि मॅच क्रमांक पहिली दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल. आपण पाहताय गोलंदाजच्या मोर्चावरती कल्पेश गोलंदाज पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली पहिली मॅच पाहायला मिळते साई श्रद्धा बेलदारवाडा त्यांच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. करूयात प्रारंभ शुभारंभ. गेम इज ऑन. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज कल्पेश होतील सज्ज. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी गॅप शोधली आणि गॅप मधून बॉल होईल फर्रार. येतोय RS ट्रॉफी ब्रँडेड चौकार. DJ मॅडी यांच्या माध्यमातून आपल्याला सुमधीर DJ कुणाल यांच्या माध्यमातून आपल्याला सुमधुर संगीत पाहायला मिळाला.
आपण पाहता शिवाजी महाराजांचं संगीत आपल्याला पाहायला मिळाला होता. मैदानावरती मॅच पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत केलाय, चौकार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर बॅट्समन रोहितच्या बॅटमधून यावेळचा बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक मैदानावरतून संपलाय दुसरा. धावा स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलात तर लोएस्ट स्कोरची मॅच मैदानावरती पाहायला मिळते, परंतु जर का आपण पाहिलात ना तर लोएस्ट स्कोरची मॅच ही अंतिमच्या षटकापर्यंत जाताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चूक करणार नाहीये, टिपलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला रोहित बॅक टू द डगआउट. इनॅट नंबर 3 वरती बॅट्समन परेश पाहायला मिळतील. पहिला धक्का बसला बेल्लारवाडा टीमला. आपण पाहता 4 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार पाहायला मिळाला, परंतु गोलंदाज कल्पेश याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कल्पेश जर का आपण पाहिला तर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 बॉल अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहेत. मैदानावरती पहिलं P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक मैदानावरती पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाहता RS ट्रॉफी 2025, कोटनाका गावाच्या अभिमानाची, कोटनाका गावाच्या सन्मानाची स्पर्धा आपण पाहता. RS ट्रॉफी 2025 पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळतील प्रशांत माली सर. त्यानंतर आपण पाहता लेग पंच MCIचे पंच सुरेश म्हात्रे सरांना आपण पाहता. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. फिंगर्स रोल्स केलेत, त्यानंतर बॉलला रिलीज केला आणि या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी जर का आपण पाहिलं तर प्रशांत माली सर उरण प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून आपण पाहता त्या स्पर्धेचे सर्व पाहायला मिळाले होते, ते आज मात्र RS ट्रॉफीमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. काय गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाली, अगदी कौतुकास पात्र. यावेळचा हाफ ट्रेकर बॉल पाहायला मिळाला, मोठा फटका पाहायला मिळेल का, परंतु जर का आपण पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती आपण पाहता 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेनं स्कोर कार्ड वरती 6 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. बॉल संपलेत 5, धावा खर्च केल्यात 6. काय गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला अगदी कल्पेश याच्या माध्यमातून. जर का आपण पाहिलं तर कल्पेश याच्यावरती का बोली लागली होती श्री समर्थ पागोटे टीम मध्ये, त्याचं उत्तम उदाहरण यावेळी दाखवतोय कल्पेश गोलंदाजच्या मोर्चावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय, 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा लोवर फुलटा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती रनआउटची शक्यता आहे, परंतु बॉलवरती आपण पाहताय 1 धावसंख्या सहज रीतीने कंप्लीट केली जाते. अगदी धावसंख्या कंप्लीट करत असताना डोक्याची घंटा वाढली असती, परंतु तसं काय घडलं नाहीये. या बॉलवरती धाववाले 1 षटक क्रमांक मैदानावरतून संपलाय. पहिला अर्थातच खऱ्या अर्थानं 6 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट बाद झाले आतापर्यंत 1. जावेद DJ मास्टर यांच्याकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर बेलदारवाडा संघ इन ऍक्शन मध्ये
पाहायला मिळतोय. जर का आपण पाहिलं तर बेलदारवाडा संघ देखील हार मानणाऱ्यातला संघ नाही आहे. त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलात तर अगदी जासईच्या नाईट टुर्नामेंट्समध्ये त्या टीमनं फायनलमध्ये अगदी वाकलन सारख्या केतन म्हात्रेच्या संघाला पराभूत केलं होतं. तो संघ मैदानावरती साई श्रद्धा बेलदारवाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर का पाहिलं तर दुसऱ्या बाजूने देखील देवा ग्रुप आवरे संघ हार मानणाऱ्यातला संघ नाहीये मित्रांनो. हा संघ देखील अप्रतिम दर्जाचा संघ आहे. जरी 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा असला तरी मात्र अजूनही 24 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता पाहायला मिळतो. अगदी जर का आपण पाहिला तर या स्पर्धेमध्ये उरण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता आणि आपण पाहू शकाल जरूर यावेळच्या बॉलवरती आपण पाहता जरूर डेड बॉलचा इशारा येईल. थोडीशी गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपण पाहिला अडथळा निर्माण झाला आणि या बॉलवरती डेड बॉल घोषित केलाय पंचाने. आपण पाहता जरूर आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय. आम्ही त्यांच्या समवेत आहोत. आमच्या समवेत ते आहेत उमंगदादा भोईर. त्यांचा आवाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील तेजस दादा भोईर. जर का आपण पाहिलं तर RS कोटनाका टीमला बिलॉंग करत असतात. आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला जोडले गेले. त्यावेळच्या बॉलवरती रनआउटची शक्यता आहे आणि यावेळच्या बॉलवरती तू मैमयच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा यावेळेस होतोय. बॅक टू द डगआउट. म्हणजे स्वतःहून आत्महत्या केलेली विकेट मैदानावरतून पाहायला मिळते. अगदी बॅट्समनला परतीचा रस्ता दाखवला आणि जर का आपण पाहिलात तर या बॉलवरती विकेट्स पाहायला मिळाले. अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती तुम्हाला 37 धावांचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला मैदानावरती जर का पाहिलात तर बॉलवरती विकेट पाहायला मिळाले. रनआउटची विकेट देखील मैदानावरतून बाद झाल्या आणि मैदानावरती जर का आपण पाहिलात तर गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय मैदानावरती विशाल पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 वरती बॅट्समन देखील विशाल पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर वरती गोलंदाजच्या मोर्चावरती शिवम पाहायला मिळतात. बॅट्समन नवीन विशाल मैदानावरती पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 वरती 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती. बॉल संपलेत 7 धावा देखील 7. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय कट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पंचांच्या माध्यमातून या बॉलवरती आपण पाहता हा बॉल ऑफस्टिक सोडून जाणारा पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आपण पाहता अतिरिक्तची धाव क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाईल आणि एका धावेनं 8 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अगदी जर का आपण पाहिला तर 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा P2चा पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये आपण पाहता 8 धावा स्कोर कार्ड वरती. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते साई श्रद्धा बेलदारवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील संघ. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय आणि बॉलला जरूर मिघिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या बॉलवरती आपण पाहताय जरूर आपल्या टीमसाठी 4 धावा अडवल्यात. कौतुकास पात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. जरूर अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे वागेश्वर वागरण अलिबाग. दुसऱ्या बाजूने आपण पाहता मोर्या 11 सावरकर. एका बाजूने निखिल पाटील तर दुसऱ्या बाजूने चेतन पाटील पाहायला मिळतील. तिसरी मॅच गावदेवी उसरली त्यांच्या विरोधामध्ये अक्कादेवी पांजे या दोन टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. एका बाजूने पनवेल तालुक्यातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूने उरण तालुक्यातील दादा संघ पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिलात तर रिहानी स्पोर्ट्स नावे खार्डी त्यांच्या विरोधामध्ये टीम डेव्हिड 11 गावदेवी केलवणे अशा 8 संघ मैदानावरती आज खेळताना पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता फक्त दिशा देण्याचं काम मैदानावरती केलं जातं बॅट्समन शंतनूच्या माध्यमातून. आणि या बॉलवरती आपण पाहता अगदी जर का पाहिलात तर 2 धावसंख्या सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. दिवसा ढवल्या धावांची चोरी मैदानावरतून केली जाते. आपण पाहता 2 धावा आल्यात. 2 धाव्याच्या साह्याने 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. इक्वेशन आपण पाहता 21 बॉल आणि अजूनही 25 ची आवश्यकता पाहायला मिळणार आहे. सामना अजूनही संपला नाहीये. जर का आपण पाहिलं तर मैदानावरतून दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. एका बाजूने आपण पाहता बेलदारवाडा टीम इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूने आपण पाहता
क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती देवा ग्रुप आवरे. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पात्या कट करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळच्या बॉलवरती चेंडू अगदी जमिनीला चाटत पुसत चेंडू जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती देखील 2 धावा आल्या. तर आपण कृपया साई सध्या बेल्दारवाडा टीमचे सर्व फलंदाज आपण वरती बसायचं आहे, कोणी खाली थांबायचं नाही. आपल्यासाठी डगआउट निर्माण केलं गेलाय आणि आपण पाहता 1 शॉट या बॉलवरती पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर पंचांची नजर अगदी काटाक्षपणे मैदानावरती पाहायला मिळतात आणि क्वालिफाईड पंच मैदानावरती सुरेश म्हात्रे सर पाहायला मिळतात. MCIचे पंच आणि तदनंतर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता प्रशांत माली सरांना 1 शॉट चा इशारा आला गेला. 1 धावसंख्या या बॉलवरती पाहायला मिळणार आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 13 धावा क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. 13 हा अंक जर का पाहिला तर अशुभ आकडा मानला जाणारा हा अंक मैदानावरती पाहायला मिळतो. आणि क्रिकेट हा खेळ मित्रांनो आकड्यांचा खेळ आहे मित्रांनो. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु पंच आमच्याकडे वळतील. यावेळच्या बॉलवरती चेंडू थेट पडल्यानंतर आपण पाहता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावेल, परंतु यावेळच्या बॉलवरती अवांतर चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि या बॉलवरती आपण पाहता येईल 1 धाव. एका धावेनं 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. अगदी जर का पाहिलात तर 14 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील 4 बॉल खर्च केलेत. यावेळचा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला, परंतु यावेळच्या बॉलवरती बॅट अँड बॉलचा येत नाही संपर्क. येईल डॉट बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला शिवम गोलंदाजीच्या मोर्चावरती 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 7 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता बॅटिंग वरती शंतनू पाहायला मिळतात. बॉल खर्च केले त्यांच्या माध्यमातून, बॉल फेस केले 4 आणि धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात 5 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. अगदी जर का पाहिलं तर शेवटचा अंतिमचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षक कोणती चूक करणार नाहीये. टिपलाय झेल शंतनू होईल बॅक टू डगआउट. बेल्दारवाडा टीमला 3रा धक्का. कमांड विजय. आणि जर का आपण पाहिलं तर मैदानावरून 2 षटकं संपलीत. 18 बॉल 23 धावा. जर का अजून 2 ते 3 विकेट्स मैदानावरून आल्या तर मात्र या मॅच वरती संपूर्ण शिरकाव करताना पाहायला मिळणार आहे टीम देवा ग्रुप आवरे. जरी 37 धावा असल्या तरी देखील मैदानावरून कल्पेश पाहायला मिळतोय. कल्पेश पाटील पाहायला मिळतो. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका मैदानावरती पाहायला मिळणार आहे. संघर्ष करतोय मैदानावरती कल्पेश मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अगदी 1 विकेट्स घेतली आणि धावा फक्त 7 खर्च केल्या. त्याची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तोच कल्पेश पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी पाहायला मिळते. अगदी स्वतः टीमचा टीम कॅप्टन अगदी पहिल्या षटकामध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये पाहूयात त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर त्याच्या टी शर्ट वरती 01 हा नंबर जर्सी परिधान केला आणि आज मात्र आपल्या टीम साठी खेळताना पाहायला मिळतो. देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करतोय. जर का पाहिला तर त्याची टीम देखील भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळते. अगदी जर का पाहिला तर पहिला बॉल यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जाईल. मिसफील्ड पाहायला मिळाले. अगदी जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 1 धावसंख्या अलगज रीतीने कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनं आतापर्यंत स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचले. 17 बॉल 22 धावा.
काय अप्रतिम दर्जाची मॅच पाहायला मिळाली. असं प्रेक्षकांना कुठेतरी वाटलं होतं की ही मॅच लवकरात लवकर फिनिश केली जाईल बेलदारवाडा टीमच्या माध्यमातून, परंतु आपण पाहिलात तर मैदानावरतून देवा ग्रुप आवरे संघ मैदानावरतून सांगतोय आम्ही देखील मैदानावरतून हार मानायला तयार नाहीत. याचं उत्तम उदाहरण यावेळेस गोलंदाज कल्पेश करून दाखवतो. कल्पेश आपण जर का पाहिला तर 1 ते 2 ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये असेल, परंतु त्याला ते ब्रेक थ्रो मिळाले जातील का. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतोय. तेजस पाहायला मिळेल. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहता अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो. एकच धाव पाहायला मिळणार. काय गोलंदाजी, तितकंच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. मैदानावरती जर का आपण पाहिलात ना तर एका खेळाडूवरती टीम अवलंबून नसते, परंतु जर का आपण पाहिलं तर एका बाजूने देवा ग्रुप आवरे संघ सांगतोय आम्ही जे 11 खेळाडू मैदानावरती खेळतोय ना सर्व खेळाडू 100% एफर्ट देण्याचं काम मैदानावरती करतात. जर का पाहिला तर एका बाजूने मिसफील्ड जरी झाली तरी मात्र दुसऱ्या बाजूने कल्पेश अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानावरतून करतोय. 2 बॉल त्याच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले, 2 धावा खर्च केल्यात. यावेळचा स्लोवर वन, काय गोलंदाजी पाहायला मिळतात. अगदी फिंगर्स रोल्स केलेत. काय बॉलिंग पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कल्पेश पाटील मॅन फ्रॉम आपण पाहता देवा ग्रुप आवरे. आपण पाहता अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उरण प्रीमियर लीग देखील त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली आणि आज मात्र देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करत असताना यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॅट्समन बॉल डॉट होत आहेत. मैदानावरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. एका बाजूने एखादा जरी मोठा फटका आला तरी आपण मॅच वरती शिरकाव करू शकता, परंतु या फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहताय विशाल बॉल खेळलेत आतापर्यंत 3 धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अगदी एकच 3 बॉलमध्ये एकच धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अगदी जर का मैदानावरती पाहिलात तर बॉल क्रमांक 4 खऱ्या अर्थानं 16 बॉलचा खेळ संपला आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती काय गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाली आहे. यावेळचा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याची संधी, परंतु आपण पाहता बॅकअप नव्हता. या बॉलवर एकच धाव पाहायला मिळणार आहे. जर का डायरेक्ट हिट केला असता तर या बॉलवरती जरूर आपल्याला अजून 1 ते 2 धावसंख्या पाहायला मिळाल्या असत्या, परंतु अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कल्पेश पाटीलची पाहायला मिळते. 17 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल संपलेत 5 धावा खर्च केल्यात. अगदी या षटकामध्ये 3 काय गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी करतोय कल्पेश पाटील. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सन्माननीय आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती कुंदन पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील आमच्या या RS ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहता या स्पर्धेच्या सर्व केदारदादा भोयर देखील आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. आणि आपण पाहता मॅच मैदानावरती पाहायला मिळते. या बॉलवरती देखील एकच धाव पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाली. आणि जाऊयात आपण मैदानावरती पाणी घेऊन जाते. 3 षटकांचा खेळ संपला आणि मैदानावरती पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे. थँक्यू सो मच. आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. कुंदन पाटील साहेबांचा केदारदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन 18 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सन्मानाकडे आम्ही वळतोय. कुंदनदादा पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता जरूर प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. RS ट्रॉफी 2025 धावा 18 पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. अतिथी देवो भव, सर्व पाहुण्यांचा आदर सत्कार करावा हीच आमची मायभूमी आणि हीच आमची मायभूमी. आपण पाहता 12 बॉल 19 धावा काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या. अगदी कल्पेशच्या माध्यमातून 2 षटकं त्याच्या माध्यमातून रिलीज करण्यात आली. 11 धावा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. विकेट्स घेतली त्याने 1, परंतु कौतुकास पात्र गोलंदाजी मैदानावरती कल्पेशची पाहायला मिळाल्या. 12 बॉल
सलमानने आपण पाहता अमर गोवारी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आरएस ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष शब्द सुमनानं हार्दिक स्वागत. आपण पाहता 12 बॉल 19 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तेजस आणि त्याला साथ देतील विशाल. गोलंदाजच्या मोर्चावरती चिराग वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक टाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये कॅप्टन कल्पेश पाटील यांना जबाबदारी दिली आहे. पाहुयात 12 मध्ये 19 धावा डिफेन्स केल्या जातील की मात्र 12 मध्ये 19 धावा चेस केल्या जातील. 37 धावसंख्या. आपल्याला असं वाटलं होतं सुरुवातीला की ही धावा 3 ते 4 षटकामध्येच कंप्लीट केल्या जातील, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलात ना तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळच्या बॉलवरती क्लीन बोल्ट बॅटची कडा घेतली, तदनंतर थेट यष्टनचा वेध देखील बॉलनं घेतलाय आणि धक्का क्रमांक 4 बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था विकेट ड्रेसिंग रूम मध्ये. पावरे संघ 11 बॉल 19 धावा. काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाला. अगदी 37 धावा देखील डिफेन्स होताना पाहायला मिळतात या मैदानावरती. सामना अजूनही संपला नाहीये. नवीन बॅट्समन मैदानावरती ऋषी पाहायला मिळणार. आता मात्र ऋषीवरती सर्वांच्या बेलदारवाडा टीमच्या नजरा लागल्या असतील आणि सर्व प्रेक्षकांच्या देखील नजरा लागल्या असतील. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण सांगू इच्छितो चालू असलेली मॅच देवा ग्रुप आवरे टीमनं 30 बॉल मध्ये 36 धावा उभारल्या आणि 37चा पाठलाग करण्यासाठी साई श्रद्धा बेलदारवाडा संघाला मैदानावरती इन्व्हाइट केलाय आणि अजूनही 11 बॉल 19 धावा पुढचा बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळच्या बॉलवरती देखील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि अगदी बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आला. जसा डॉट बॉल येईल तसा मात्र प्रेशर रिलीज केला जाईल मैदानावरती. आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आपण पाहता सुरुवातीला जे फलंदाज आले त्यांना कोणती आवश्यकता नव्हती मोठे फटके मारण्याची. जर का एकेरी दुहेरी धावसंख्येवरती देखील भर दिला असता तरी मात्र जरूर हा सामना आपल्यापर्यंत जरूर निर्माण झाला असता, परंतु ही मॅच दोन्ही टीमकडे 50-50% मॅच पाहायला मिळणार. 10 बॉल 19 धावा. यावेळचा बॉल देखील तेज तरार पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी कौतुकास पात्र गोलंदाजी प्रति पाहायला मिळाला. भन्नाट वेगाचा बॉल मैदानावरती वाईड यॉर्कर टाकला जातोय. बॉल क्रमांक संपलाय 3रा. जसा डॉट बॉल येतोय तसा मात्र बेलदारवाडा टीम वरती दबाव निर्माण केला जातोय. 9 बॉल 19 धावा पाहायला मिळतात. अगदी जर का आपण पाहिलात तर मॅच रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय. उमंगदादा भोईर जर आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावरती बसलेत, त्यांना देखील ही मॅच अगदी जर का पाहिलात तर प्रेक्षकांसाठी अप्रतिम दर्जाची मॅच पाहायला मिळाल्या. यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा आणि धक्का क्रमांक आपण पाहता मैदानावरतून 5वा फलंदाज होतील झेलबाद. दबावामध्ये असेल. जर का पाहिला तर गोलंदाज चिराग पाहायला मिळतो. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 2 आणि आपण पाहता अगदी
मैदानावरतून 8 बॉल आणि अजूनही मैदानावरतून 19 धावांची आवश्यकता असणार आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाला, अगदी कौतुकास पात्र गोलंदाजी देवा ग्रुप आवरे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळचा बॉल देखील तेज तर्रार बॉल पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. या बॉलवरती देखील एकच धाव पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल. बऱ्याच उशिरानंतर ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती. जर का अगोदर तुम्ही मागच्या 2 षटकांमध्ये अशा धावा उभारल्या असत्या तर मात्र ही मॅच तुमच्या बाजूने सहज रीतीने झुकली असती. परंतु ही मॅच कोणताही खेळाडू सांगू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल. 7 बॉल आणि 18 धावा, एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या. अगदी विकेट्स घेतल्या 2 आणि धाव खर्च केले 1. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक परंतु त्याला देखील बीट करत बॉल होतोय फरार. येईल हा दर्जेदार दिमागदार RS ट्रॉफी ब्रँडेड षटकार. मुक्काम पोस्ट आणि 12ची आवश्यकता असणार आहे. नक्कीच शंतनू थोडं थांबवतोय तुम्हाला. अगदी आज क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. क्रिकेट जसा मातीचा खेळ आहे तसाच मातीचा खेळ म्हटला तर रांगडा खेळ आपला कबड्डी. आणि कबड्डीच्या मैदानावर ज्यानं अगदी धुमाकूळ घालण्याचं काम केलंय, रायगडचा सुपुत्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय, प्रो कबड्डीमध्ये सुंदर खेळ ज्यांच्या आपल्याला पाहायला मिळेल असे नितीन मोरे सरांचा शुभागमन आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. मी सरांना विनंती करतोय आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्रो कबड्डीचा ढाण्या वाघ नितीन मोरे सरांचं शुभागमन पाहायला मिळेल. मी विनंती करतोय त्यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू शंतनू. थँक्यू सो मच. 6 बॉल 12 धावा. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. सामना अजूनही संपला नाहीये. 6 बॉल 12 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अगदी 37 धावा डिफेन्स करत असताना मैदानावरती आपण पाहताय टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे टीम देवा ग्रुप आवरे. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. देवा ग्रुप आवरे टीम 37 धावा डिफेन्स करते. दुसऱ्या बाजूला बेलदरवाडा टीम या धावा चेस करते. वेगवान बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज आपण मैदानावरती पाहताय. सौरभ पाहायला मिळतोय. अगदी शेवटचं षटक टाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये कॅप्टन चेंडू सोपवला आणि परंतु जर का पाहिला तर डॉट बॉल पाहायला. 5 बॉल 12 धावा. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. चेंडू जर का आपण पाहिला तर जरूर क्षेत्ररक्षक आडवेल फेकेल. तत्पूर्वी या बॉलवरती आलेली 1 धाव संख्या पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांचा शुभ आगमन पाहायला मिळतं मैदानावरती आणि या बॉलवरती 1 धाव पाहायला मिळालाय. 4 बॉल 11 धावा. आपण पाहताय थंडगार थंडीमध्ये आपण पाहताय गरमागरम सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 बॉल 11 धावा. जिथे 37 धावा डिफेन्स करत असताना असं आपल्याला वाटलं होतं की सहज रीतीनं सामना जिंकेल बेलदरवाडा संघ मैदानावरती. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहताय कल्पेश पाटील यांची जर का आपण पाहिले तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. कॅप्टन कसा असावा ना त्याचं अप्रतिम दर्जाचं उत्तम उदाहरण यावेळेस कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आपण पाहताय बॉल राहिले 4 धावा करायच्यात 11. 4 बॉल मध्ये 2 बिग हिट आणि 4 बॉल मध्ये एखादा जरी ब्रेक थ्रो आला तरी कमबॅक होऊ शकतो. अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षक धावतोय. या बॉलला अडवला जाईल फेकला जाईल. तत्पूर्वी आपण पाहताय 2 धावा. अगदी जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय चेंडू असा वाटला होता की थेट सीमारेषाच्या बाहेर येऊ शकतोय. परंतु आपण पाहताय या क्षेत्ररक्षक तेवढं कमी आहे. वरती आपण 2 धावा पाहायला मिळाल्या. अगदी 3 बॉल 9 धावा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 मध्ये एक मोठा फटका मारावा लागेल. मॅच कोणता संघ जिंकणार रिव्हर्स टू गेडन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि अगदी जर का आपण पाहिला तर यावेळच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय आणि अगदी या मॅच वरती शिरकाव करताना पाहायला मिळतोय मैदानावरती देवा ग्रुप आवरे. 2 बॉल
9 धावा. काय सामना पाहायला मिळाला, अगदी 37 धावा डिफेन्स करत असताना मैदानावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, कल्पेश पाटील आणि कंपनी मैदानावरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळचा बॉल देखील तेच तरार आणि आता मात्र सामना जवळजवळ 95 ते 99% सामना झुंकलाय देवा ग्रुप आवरे टीम समोर. 1 बॉल आणि 9 धावा. जर का आपण पाहिलं तर सुरुवातीला केदारदादा जरूर वाटलं होतं 37 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातील, अगदी 3 ते 4 षटकामध्येच या धावा बेलदरवाडा संघ मिळवू शकतोय. परंतु जर का पाहिलं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कल्पेश पाटीलची पाहायला मिळाली. अगदी मैदानावरती त्याने षटकं टाकली, 2 धावा खर्च केला, 11 आणि विकेट्स घेतली. 1 कल्पेश मैदानावरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळच्या बॉलवरती देखील फटका फसलाय आणि बॉलवरती चेंडू होते फरार. धावा मिळतील 4 आणि सामना जिंकलाय देवा ग्रुप आवरे टीमनं. तर विजयी टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेली टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली शाही श्रद्धा बेलदरवाडा टीम. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेमध्ये आपण थोड्या फरकाने पराभूत झालात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि सामना जिंकलाय मैदानावरून देवा ग्रुप आवरे टीमला. विजय टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचे आभार. ओव्हर टू मंगदादा भोईर सर. काय खेळ झालाय पास, सुंदर